हॅलो एव्हरीवन. आज आपण बघतोय वन ऑफ द फेमस टॉपिक, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करण्या अगोदर सर्वांना एक गोष्ट तर माहितीच असेल. न्यूटनने एक एक्सपेरिमेंट केला होता आणि ते ऍपलची स्टोरी तुम्हाला तर वेल नोन आहे. पूर्ण जगामध्ये ती फेमस स्टोरी. ज्यावेळेस न्यूटन एका झाडाखाली आराम करत होता त्यावेळेस अचानक त्याच्या डोक्यामध्ये एक ऍपल पडलं. ऍपल पडल्यानंतर त्याला हे डाऊट आला की तो ऍपल अर्थ कडे किंवा खालीच का पडलं, वरती का नाही गेलं. मग तिथून शोध स्टार्ट झाला, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा. ओके, तर आपल्या चॅप्टरचं आजचं नाव आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. सिम्पली ग्रॅव्हिटेशन एवढं जास्त असं काही डिफिकल्ट नाहीये. अल्टिमेटली हा एक एक फोर्सच आहे. हा अमेझिंग फोर्स आहे जो की अल्टिमेटली दोन ऑब्जेक्ट मध्ये अप्लाय केला जातो. आता याची जर डेफिनेशन लिहायची झाली तर असं म्हणलं जातं की एव्हरी ऑब्जेक्ट is attract to another object with force is known as gravitation. ग्रॅव्हिटेशन म्हणजे सिम्पली कन्सेप्ट काय आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इज अट्रॅक्ट टू अनदर ऑब्जेक्ट विथ अ सिंपल फोर्स इज नोन एज ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटनने याच्यावरती थोडासा एक्सपेरिमेंट केला. त्याच्या लक्षात आलं, त्याने काय केलेलं एक्सपेरिमेंट, तर सिम्पली काय केलेले, दोन मासेस अज्युम केलेले. ओके, दोन ऑब्जेक्ट की ज्याचं एकाचं मास होतं M1, एकाचं मास होतं M2. एक्सपेरिमेंट काय आहे, दोन ऑब्जेक्ट आहे तुमच्याकडे, एकाचा मास तुम्ही अज्युम करताय M1, दुसऱ्याचं मास अज्युम केलं तुम्ही M2. आता ह्या केस मध्ये काय करताय, ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे, दोन्ही मासेस मध्ये डिस्टन्स, ते आहे तुमचं स्मॉल आर. दोन मासेस किंवा दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सला तुम्ही काय करताय, आर म्हणून नोटेशन देऊन ठेवताय. ह्या केसमध्ये न्यूटनने एक फॉर्म्युला मांडलाय. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं बोललं जातं. तो फॉर्म्युला काय सांगतो, जर माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आर हे डिस्टन्स आहे, तर त्या केसमध्ये मला ह्या दोन ऑब्जेक्ट मधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला म्हणजे काय, एफ इज इक्वल टू कॅपिटल जी M1 इंटू M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता हा एफ काय असतो, एफ म्हणजे काय, हा दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ म्हणजे काय, ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट जी म्हणजे काय, जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याचं मिनिंग काय, जर समजा मी हा पेन आणि अर्थ याच्यामध्ये जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स मला जर फाइंड करायचा झाला, तर त्यावेळेस जी ची काय व्हॅल्यू असणार आहे. आता स्टँडर्ड व्हॅल्यू असं मानली जाते की जी ची 6.67 इंटू 10⁻⁻11 ही व्हॅल्यू जी साठी मानली जाते. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11. याचं मिनिंग काय की जर मी जी ची युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एक पेन आणि अर्थ मधला जर मी फाइंड करत असो, तर त्या केसमध्ये जी ची व्हॅल्यू मी हेच ठेवेल. आता पेनच्या ऐवजी मी जर समजा ऍपल आणि अर्थ मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करतो, त्यावेळेस मी जी ची व्हॅल्यू काय ठेवणार, 6.67 इंटू 10⁻⁻11. म्हणजे ही व्हॅल्यू आहे ना, चेंज होत नाही, हे एक कॉन्स्टंट आहे, हे व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू आहे, हे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आलेली आहे. आता याच्यानंतर आपण बघतोय एफ ला काय बोलतात. एफ ऑलरेडी मी सांगितले, एफ म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मला सांगा, फोर्सचं युनिट काय राहतं रे, फोर्सचं युनिट काय असते, न्यूटन. तुम्ही कोणताही जगामध्ये कुठलाही फोर्स घ्या, वीक फोर्स असू द्या, स्ट्रॉंग फोर्स असू द्या, न्यूक्लिअर फोर्स असू द्या, त्या केसमध्ये फोर्सचं युनिट कंपल्सरी काय राहतं, न्यूटन. आता नेक्स्ट M1 आणि M2 ऑलरेडी काय मी बोललोय ना, M1 आणि M2 काय आहेत रे, इथं ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. M1 आणि M2 काय आहेत, तर मासेस ऑफ ऑब्जेक्ट. काय आहे, मासेस ऑफ ऑब्जेक्ट.
1 and 2 म्हणजे दोन ऑब्जेक्टचे मासेस आहेत. एक आहे M1 आणि दुसरा आहे M2. मला सांगा मास युनिट काय असते रे? सर्वांनाच माहिती आहे. मास कशामध्ये मेजर करतात? केजी मध्ये. नेक्स्ट येतं मास नंतर आर म्हणजे काय? आर म्हणजे बघा हे आर. आर हे काय असते? डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. आर म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजे तुमच्याकडे जे काय ऑब्जेक्ट असेल त्याच्यामधलं मीन डिस्टन्स जे असतं ते तुमचं अल्टिमेटली आर असते. डिस्टन्स कशात मेजर करता तुम्ही? मीटर मध्ये. क्लिअर? हा सिंपल फॉर्म्युला यूज करून तुम्ही कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करू शकता. बेसिक कन्सेप्ट एवढीच आहे. ग्रॅव्हिटेशन काय? एव्हरी ऑब्जेक्ट इज अट्रॅक्ट टू अनदर ऑब्जेक्ट विथ अ सिंपल फोर्स. दिस फोर्स इज नोन एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, और ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बरेचसे एक्झाम्पल जे आहेत जे स्टुडंट सायन्सला लर्न करतात त्यामध्ये हे फॉर्म्युल्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये मासेस दिले जातात. जी ची व्हॅल्यू तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता एक तुमच्यासाठी एक हिंट आहे की जी ची व्हॅल्यू कशी काढली जाते किंवा याचं एसआय युनिट काय आहे ते आपण बघूया. त्याच्या अगोदर काय करा, मी साईडला होतो, हा स्क्रीनशॉट काढून घ्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं तर सिम्पली ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतं, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असते, याच्यानंतर आपण डिस्कस करतोय जी जे कॅपिटल जी लिहिलं होतं बघा, ते म्हणजे काय असते, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. जी ची व्हॅल्यू काय असते, 6.67 इंटू 10⁻11. आता याचं एसआय युनिट काय असतं? आता एसआय युनिट ऑफ जी जर मला फाइंड करायचं असेल, एसआय युनिट ऑफ कॅपिटल जी, तर सिम्पली काय करा, जो फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल टू जी इंटू M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला यूज करून आपण जी ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ऑलरेडी आता याच्यामध्ये आपल्याला एफ ची व्हॅल्यू माहिती आहे. एफ म्हणजे अल्टिमेटली एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. फोर्स साठी आपण युनिट काय ठेवलं होतं रे, न्यूटन. जी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, मी जी ला ऍज इट इज जी पुट करून टाकलं. M1 M2 M1 M2 M1 M2 काय आहेत, मासेस. मासेस युनिट काय असते, केजी. M1 साठी केजी, M2 साठी पण केजी. नेक्स्ट आर म्हणजे काय, डिस्टन्स. डिस्टन्स युनिट काय असते, मीटर. आणि ऑलरेडी इथं काय रे, आरचा स्क्वेअर म्हणजे मीटरचा काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. आता नेक्स्ट केजी इंटू केजी, इथं पॉवर किती असते केजीच्या केसमध्ये, याची पॉवर 1 असते. आता बेस सेम असेल तर पॉवरची काय करायचं तुम्ही, ऍडिशन करता. हा बेसिक रूल आहे मॅथ्स मध्ये. जर बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन केली जाते. म्हणजे इथं पॉवर ऑलरेडी 1 आहे, इथं पॉवर 1 आहे, 1 + 1 जे की 2 येते. पुढे बघा, न्यूटन इज इक्वल टू हा जी ऍज इट इज केजी एकदाच मी लिहिणार, 1 + 1 पॉवर किती झाली, 2 डिवायडेड बाय एम स्क्वेअर. क्लिअर? आता हा एम स्क्वेअर डिवाइडला इकडे आला म्हणजे काय होतो, मल्टिप्लाय. ज्यावेळेस डिवाइडला एखादा नंबर असतो किंवा एखादी क्वांटिटी असते जे की इक्वल टूच्या साइनच्या लेफ्ट साइडला शिफ्ट करत असेल त्यावेळेस तो मल्टिप्लिकेशनला जातो. म्हणजे हा न्यूटन ऍज इट इज एम स्क्वेअर इज इक्वल टू जी इंटू के जी स्क्वेअर. ओके, न्यूटन एम स्क्वेअर इज इक्वल टू जी इंटू के जी स्क्वेअर. आता जी इंटू के जी स्क्वेअर आहे, इथं बघा चेक करा, जी इंटू के जी आत्ताच जसं केलेलं. जर एखादा नंबर मल्टिप्लाय असेल तर इकडे आल्यानंतर काय होतो, डिवाइड होतो. म्हणजेच काय करणार मी आता, न्यूटन मीटर स्क्वेअर ॲज इट इज आणि जी इंटू के जी स्क्वेअर मधला हा के जी स्क्वेअर डिवाइड येणार. नेक्स्ट आता बघून घ्या, न्यूटन ॲज इट जी इज इक्वल टू काय येईल, न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय के जी स्क्वेअर डिवायडेड बाय के जी स्क्वेअर. हे झालं तुमचं एस आय युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट.